सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। यात्रा आणि त्यानिमित्त ऐतिहासिक कुस्ती मैदान खानापूरचा मान्य राजेंद्र आनंदराव माने खानापूर, आबासो सोन्याबापू भगत, लालासो निवृत्ती भगत, जालिंदर ज्योतिराम ताटे, बल्लवच्या भूमीचं पूजन होत आहे। या गावचा गावगाडा ज्यांच्यामुळे या गावाला शोभा अशी मंडळी आत आलेली आहे, त्यांच्या शुभ हस्ते एका ऐतिहासिक कुस्ती मैदानाचं पूजन होतंय। मोहरम यात्रा अगदी ठरलेलं हे सगळ्या महाराष्ट्राला नातं माहित आहे। मोहरम चालू झाला की खानापूरचं कुस्ती मैदान सर्वांनी शांततेने कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा अशी आमची कुस्ती कमिटीची आणि खानापूर ग्रामस्थांची विनंती आहे। माईक वाले कुठे जा, माईक जाऊया। महेंद्र गायकवाड 17 मेला हिंद केसरी झाला। रबर आहे शहाजी माणिक काका या भारतातला सगळ्यात मोठा सर्वश्रेष्ठ पैलवान ठरला महेंद्र गायकवाड। आणि अनेक गावाला वाटत होता आमच्या गावाला महेंद्र यावा, पण खरोखर सत्काराला नव्हे तर खेळायला आणला। प्रिन्स कोहली बरोबर आज कुस्त्या महेंद्र गायकवाड जी
या भारत मातेच्या कीर्तिमोहराचा अस्सल हिरा हिंद केसरी डबल उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड लढणार आहे. 2 नंबरला महाराष्ट्र केसरी दादा शेळके लढणार आहे. 3 नंबरला रविराज चव्हाण ज्याला बोलबाला अखंड भारतामध्ये झालेला आहे तो शिवा चव्हाण आहे. कुस्ती शौकीरांचा वस्ताद मंडळींचा खानापूर कुस्ती मैदानाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. मल्लयुद्ध भूमीचं पूजन झालेलं आहे. 3000चा शेवटचा गड तिथं नोंदवायचं काम आहे. त्यानंतर ही कुस्ती लागणार नाही. शेवटचा गड 3000 आहे. याची सूचना घ्या. ऐका आता. आयान काजी कोरेगाव माईजवळ या. सुरुवात झालेली आहे. तोंडोलीकरांना हप्ता घातलेला आहे तिथं, पण चांगला चोल पुढची यादी द्या माझ्याकडे. यादी घ्या 200ची पुढची. तो कुंडलिकचा चिरंजीव का कुंडलिकचा चिरंजीव आहे तो सोहलीचा बोल आहे तो. निशान दारवांगे आणि शंभू दार जुनोई आज शेंदुर्लीचा पोरगा आहे. वाई जवळचा कुस्ती बघा. हा चांगली कुस्ती चालू आलेली आहे तिकडं. आबा दारवांचा पुतण्या संस्कार जाधवानी काळूबाईच्या पायथ्याच्या पोरानं ती किमया केली. काळूबाईच्या पायथ्याला गावायचं तिथला पोरगा खानापूर कुस्ती मैदानाच्या वतीनं त्यांचा पेटावा स्वागत सत्कार करण्यात येत आहे. नवनीता तैसे गे अनंता काया व्यर्थ कथा दांडी मार्ग मंथन चालू आहे. अगदी 3:30 वाजल्यापासून हुसळण चालू आहे. आणि आता अस्सलवान वरती लागलेला हळूहळू पाय माग घ्या. रोटर चालू आहे आतमध्ये. किरण भगत खानापूर कुंडल 40,000 रुपयासाठी कुस्त्या जोडण्यात आलेले आहे. आरक्षकांना कुस्ती मैदानासाठी 7,001 तिकीट देण्यात आलेले आहे. खानापूर कुस्ती मैदानाच्या वतीनं त्यांचा पेटावर आणि श्री बाळासाहेब पाटील सचिव मंत्रालय मुंबई त्यांनी खानापूर कुस्ती मैदानासाठी सदिच्छा भेट दिलेली आहे. मोडेल ती पाय बिला म्हातारे माणसं तुम्हाला
पक्षाचा निर्णय आदेश द्या द्या. Welcome, 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 welcome. आठवडीकर वरुडचा पोरगा उंजवळचा शामराव मानेचा चिरंजीव राजेंद्र शिंदे दादाचा पट्टा आणि रवी देवकाचे अटपाडी शिव छत्रपती बरोबर मालिकेने नामदेव बर्डे काढायचे. चला आता आत येतोय सचिन काळे अटपाडी आत येत आहे कपडे काढ. कुस्ती आत्ता लागणार आहे 75,000 रुपये नावाला. प्रथमेश पाटील आलाय का पहिला कॉल ऐका. प्रथमेश पाटील सचिन काळे ऐका. ए सचिन काळे कुठं आहे? सचिन काळे गडबड चालू आहे इथं. कुठं आहे किंवा हे लवकर आते हा आला ते सचिन काळे. या कुस्तीचे जम्मू हात ऊपर कीजिए. जम्मू महाराष्ट्र केसरी दादा शेळके बरोबर पहिलवान आत आलेला आहे. प्रदेश पाटील बलगावचा पहिलवान बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र वेलापूर राजेंद्र शिंदे दादाचा पट्टा. 75 नंबरची कुस्ती लागते. आप्पा सुंदरे आणि ऋषिकेश दाबोळे चालू करा. आद्या मेजर मोहन जगताप पंतप्रधान. आदित्य झाला शुक्रवारी. हो हलगेवाले थांबा जरा ऐका जरा. रामभाऊ देसाई माणिक काका संपूर्ण भारतामध्ये या पैलवानांचं नाव आहे तो प्रिन्स कोहली. हात ऊपर कीजिए तो प्रिन्स कोहली. टाळ्या करा जरा. महेंद्र गायकवाड वर रडणार आहे आज तो. 4 लाख रुपये आम्हाला कुस्ती येते. आणि ते लल्लू जम्मू एक हात वरती केलेला आहे तो. लल्लू जम्मू भारत केसरी आहे तो. महाराष्ट्र केसरी दादा शेळके लढणार आहे. इनाम रुपये 3 लाख रुपये नावाला. आणि यांना आणण्याचं काम केलेलं आहे वैभव मोरे कुस्ती संघटक. त्यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही सरसा स्वागत. नाही झाली पंजाबला सपोज पोलिस सोडत नाही. सपोज सोडतच नाही.
हर्ष तांबोळे सावळचा पैलवान आहे तो ताजुद्दीन तांबोळेंचा चिरंजीव कुंडलला सराव करतोय सुनील मोहितेकर आणि सौरभ राजगे सांगली. कुस्तीची सुरुवात होते आता. विजय अप्पा पाटील विटा पंत म्हणून कुस्तीला लाभलेले आहेत. विजय अप्पाची देखते आहे. कुस्ती चालू करा. निलेश खरात बेलापूर, वैभव गावडे पुणे. कुस्तीची सुरुवात होते आता. अशा कुस्त्या या. आता जरा गर्दी कमी करा. आवरत आलंय. आता जरा गर्दी कमी करा. तेजस शिंगाडे राजेंद्र रुपनर आलेला आहे. अक्षय जरा मागे या मागे होत आलंय. दशरथ कुस्ती करायची आहे. सोन्या कुस्ती करायची आहे. कुस्ती करा. चला पहिलवान आता कुस्ती करा. शोभा पाटलाची कुस्ती लागलेली आहे तिकडे. साहेबजी काय निर्णय आहे त्या कुस्तीचा? काय निर्णय आहे? या निर्णय घ्या लवकर. रेडी रटाळ कुस्ती बघा. आता कुणाला वेळ नाही. ज्याच्याकडे स्पीड आहे त्याला फुरकत माणसं जातात. फुरका करणारा लागतो. करणारा केल्याने होत आहे. आधी केलं पाहिजे. हिंमत भर जातो. मदत खुदा. चॅनेल वाली तरी एवढी आलेले, युट्यूब वाली तरी एवढी आलेले. आता प्रत्येकाच्या हातामध्ये कुस्ती आता बघायला लागले. प्रत्येक जण कोण एसटीतनं बघतोय, कोण गाडी चालवत कॉमेंट्री ऐकतोय. संपलेल्या कुस्तीमध्ये नाता चौगुले विजय झाला. रामदाव देसाई माई जवळ जरा. राहुल बघा. काल शाहूराजांची जयंती झाली. राजर्षी शाहूराजे 26 जून 1874. काल 26 जून झाली आणि आज 27 जून. खानापूर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे खानापूर. देशातील अव्वल दर्जाचे पैलवान या वर्षी अगदी सलामी दिली खानापूरकरांनी. आता पुढं भरपूर मैदान मोठे सांगली जिल्ह्यातली. दादा आता 15 ऑगस्ट बांबवड आलेला आहे. श्रावणातला शेवटचा सोमवार पलूस आलेला आहे. श्रावणातला शेवटचा मंगळवार बलवले आलेला आहे. पूर्वी गणेश जयंतीनंतर आपला अनंत चतुर्थीनंतर येणारा पहिला रविवार कुंडल असायचा. आता गणेश जयंतीनंतरचा पहिला रविवार झालेला आहे. अशी मैदान श्रावणातली मैदान आहे. मोहरमची मैदान. अनिकेत पाटील तासेगाव तालुक्यातला एक अस्सल हिरा मानाचा तुरा जाईल तिकडे. ज्याचा विजय बोरवाला अर्जुन पाटलांचा चिरंजीव अनिकेत पाटील आणि विनायक भजबळे
आटपाडीला सभा करतोय. कुस्तीची सुरुवात होते. या कुस्तीला पंचावन्न अजित शिंदे. अजित शिंदे या अजित शिंदे पवार तालमीचे वस्तात. पंचावन्न लाभलेले माजी आमदार बिजिली मल्ला. अनेक जण म्हणतात पैलवान म्हणजे काय गुडघ्यात मेलो असतो. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 4 वेळा पैलवान केलं या मातीच्या जोरावर संभाजी पवार आणला. किरण ज्ञानोबा माई व्यंकटप्पा. आपापल्या जबाबदारीवर ज्यानं त्यानं बाजूच्या बसायचा. आपापल्या जबाबदारीवर. अक्षय माळी कौलापूर इंटरनॅशनल पैलवान उत्तमराव पाटील सरांचा पट्टा आणि उदय लोणे सांगली अशी कुस्ती सुरुवात होत्या. कुस्ती लागलेले ताटे पैलवान. एक शेवटची कुस्ती आहे. एक लावा. जाहिरातीवरच्या फक्त कुस्त्या आता राहत्या. तांबोळी आक्रमक होतोय. चांगली परमेश्वरी देणगी आहे. लांबडा हातपाय आहे आणि पगलडोब मारल्याने तांबोळीनं कब्जा घेतला. सावळचा पैलवान. वडील आराराबां सोबत असायचे आणि आता आराराबांच्या पाश्चात्य त्यांच्या चिरंजीवावर असतात. आमदार रोहित दादा पाटील यांच्या बरोबर असे ताजुद्दीन भैया. 104 नंबरची कुस्ती लागत्या. शिंगाडे हातवर तेजस शिंगाडे इत्तलकरजी आणि राजेंद्र रुपनाथ सांगली. कुस्तीची सुरुवात होत आलेली आहे. माणिक काका एक पैलवान राहिला नाही बरं का. एक पैलवान. किरण खानापूर. आपला सत्कार शिकवण्यासाठी मैदान द्यायचं आहे. किरण ज्ञानोबा माई 6 नंबरची कुस्तीचे देणगीदार किरण ज्ञानोबा माई खानापूर कुस्ती मैदानात हजर राहावा. जीवन तामकडे विजयवाला जयजर अशा अपेक्षा आहेत. तो जीवन तामकडे मोहिल पटेल सारख्या पोरावरती विजय मिळवणं सोपं नसतं आणि ते करून दाखवलेला भिकवडी विट्याजवळच्या पैलवानाला असा तो जीवन तामकडे बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र विजयवाला. ज्ञानोबा माई आणि काटे परिवार खानापूर यांच्या वतीनं 6 नंबरची कुस्ती देण्यात आलेली आहे. खानापूर कुस्ती मैदानाच्या वतीनं त्यांचा पेटावरती देऊन स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. म्हणलं कुणाची जोड घालवाय तयार नाही. अर्जुन पाटलांचा चिरंजीव हातवरती करा घेऊरा. पुत्र वावायचा गुंडा त्याचा त्रिलोक विजेता. किरण ज्ञानोबा माई काटे परिवार खानापूर. आई रडून मोकळी होत असते पण सातवर बापाला करावं लागतं. पेटावर श्रीफळ देऊन आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचा घाट असतो. काटे परिवार खानापूर. रामाच्या आईचं नाव सगळे घेतात पण माझा श्रीराम म्हणून
योगात प्राण सोडणारा दशरथ राजा कुणाला आठवत असतो? आता सगळी गर्दी आतली कमी करा, जेवढे पंच आहेत तेवढेच उभा राहा बरं काय. विनंती आता अंतिम टप्प्यात कुस्ती मैदान आलेला आहे. सतपाल शिंदे तयारी करा. ज्या कुस्तीला ज्या घराण्याला इतिहास आहे तो सतपाल शिंदे. सतपाल शिंदेचे आजोबा सुरंग बाबा शिंदे 3 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आणि 8 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन. सुरंगबाबांचे चिरंजीव सयाजी शिंदे आणि सयाजी शिंदेचा चिरंजीव सतपाल शिंदे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आणि चालू वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व केलेला. सतपाल आलाय का? हे पुढे सतपाल. शंतनू शिंदे आलेला आहे. सुनील गर्वते. ही कुस्ती जयराज पेटोले वाटपाडे, पैलवान मधुकर नारायण जाधव आणि सतीश बारशिंगा यांच्या वतीनं 60,000 रुपये इनामाला ही कुस्तीला पंच म्हणून प्रकाश तात्या आपली नियुक्ती आहे. प्रकाश तात्यांची नियुक्ती झालेली आहे. नंबर 7 ची कुस्ती लागणार आहे आता. पैलवान मधुकर नारायण जाधव आल्यात का? रामभाऊ देसाई आल्यात ना? सतीश बारशिंगा आल्यात का? प्रकाश तात्या हात्याचा लेंगरेकर. प्रकाश तात्या या हात्या. शंतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे यांचा तंतू, रावसाहेबांचा नातू, राजेंद्र शिंदे तात्यांचा चिरंजीव. ही 4थी 5वी पिढी. पिढ्या एखाद्या डॉक्टरच्या घरी डॉक्टर होत असतो, वकिलाच्या घरी वकील होत असतो, एखाद्या आमदाराला वाटत असतो माझा पोरगा आमदार व्हावा, खासदार व्हावा. पण तसं पैलवानाला आता कमी वाटतंय माझा पोरगा पैलवान व्हावा. त्या घराण्यातला पोरगा शंतनू हात वरती कर. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र बेनापूर आणि सुनील करवते कवटे बिरार अशा कुस्तीची सुरुवात होती. आता कुस्ती लागत्या 60,000 रुपये इनामाला. नाता पवार आलेला आहे. महादेव कचरे सासवड आहे का? महादेव कचरे, महादेव कचरे पाऊस यायला बरं का? हा अर्जुन दादा. सतपाल शिंदे ये लवकर. सतपाल तुम्हाला बरोबर 6:45 वाजता पुकार दिला होता. अमित हुड्डा आहे. शंतनून काकेचा हात चढवला. काकेचा हात चढवून मारावा बिराजदार बाबाने. 11 जानेवारी 77 ला सतपाल नावाचं वादळ थोपवलं शमवला बेळगाव मुक्कामी आनंदवाडी मैदानाला. नाता पवार हातवर्दीकर नाता पवार आणि विरुद्ध महादेव कत्रे. या कुस्तीला पंच म्हणून मधुकर जाधव ऐनवाडी आत्या. मधुकर जाधव ऐनवाडी या. ही कुस्ती कैलासजी ज्योतिराम बाबुराव ताटेमाळे यांच्या स्मरणार्थ किरण ज्ञानोबा माळी विटा यांच्या वतीला आहे. किरण ज्ञानोबा माळी 75,000 रुपये इनामाला. ज्या कुस्ती कमिटीला चालू वर्षी इतिहास रचना जोगेश्वर कुस्ती कमिटी मान्य श्री अमोल पुजारी आणि धन्यकुमार पुजारी उपस्थित झाले. तिथं महेंद्र गायकवाडची कुस्ती घेतली आणि महेंद्र हिंद केसरी झाला. आणि मग खरोखर जोगेश्वरीला साखर घातलं होतं या पट्ट्याने. कैलास
निवासी ज्योतिराम बाबूराव ताटे यांच्या स्मरणार्थ श्री किरण ज्ञानोबा माळी यांच्या वतीनं ही कुस्ती लागत्या. सुभाष जाधव सत्कार 75,000 रुपये नामाला नाता पवार बेनापूरला सराव करणारा नाकावरती नाग नाही, कपाळावरती नाग नाही, पण देशाचं नाग झालेला पोरगा आहे तो. आणि विरोध आहे तो महादेव कत्रे सासवडला सराव करतोय. 75,000 रुपये नामाला कुस्ती लागलेली आहे. आणि आईनवाडीचे मधुकर जाधव पंच म्हणून लाभलेले आहे तिथं. सत्तार शिंदे रायकाट ऑल इंडिया चॅम्पियन. चालू वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला निवड झालेला श्रीरंग बाबांचा नातू प्रतापराव शिंदे सरांचा नातू आत्या सयाजी शिंदेचा चिरंजीव. चला या. अमित हुड्डा दादा शेळके आणि लल्लू जम्मू तैयारी कीजिए. प्रिंस कोहली महेंद्र गायकवाड़ तैयारी कीजिए. चलिए तैयारी कीजिए आप. प्रिंस कोहली महेंद्र गायकवाड़. प्रिंस पहलवान चलिए जांगिया बांधिए. लंगोटा कसकर जांगिया बांधिए. चलिए वार्मिंग आप कीजिए. महेंद्र गायकवाड़ गाडीला आता हिटर लावा. दादा शेळके गाडीला हिटर लावा. आता सगळे तयारी करून आत येत आहे. पावसाची शक्यता आहे. बुरंगाटे लागलेला आहे. आणि ह्यो काही हिवाळी उन्हाळी पाऊस नाही, परतीचा पाऊस नाही. हा ऐन सीजन मधला पाऊस आहे. कधी कोसळल सांगता येत नाही. त्यामुळे यात लवकर चला. आता सत्पाल आला का? सत्पाल शिंदे, अमित हुड्डा, श्रीमंत भोसले, सागर तामकरे. श्रीमंत भोसले, सागर तामकरे चला लवकर. ये जात येत आहे. आत चला. कुस्ती करायचे करवते शंतनू कुस्ती करायची आहे. आणि वा सासवडकरांना पट काढलेला आहे. टकासूर मारलेला आहे. गुंडाजी पाटलागत सेना केसरी गुंडाजी पाटलाची आठवण आली. तिकडे खेमी लावायची पकड करण्याचा प्रयत्न डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची आठवण आली. सयाजी शिंदेचा चिरंजीव सत्पाल आत रे. आत ये सत्पाल चाल. या कुस्तीला दिनकर गायकवाड बलवडी यांची नियुक्ती आहे सरपंच म्हणून. सत्पाल शिंदेच्या कुस्तीला सयाजी शिंदे श्रीरंग बाबा आणि संभाजी पवारांची कुस्ती लागली. अगदी सरकार तालीमीला होते. सरकारी तालीम म्हणलं की इकडे गवळी गल्ली बसायची, जांबवाडी बसायची. आणि पवार तालीम म्हणलं की तिकडे गावभाग बसायचा. असा इतिहास त्या कुस्त्यांचा. श्रीमान भोसले, सागर तामकरे आहे का? श्रीमान भोसले, सागर तामकरे आलाय का? पाऊस पडला, पाऊस आला, येऊच नाही. तात्पुरता येतं. आणि हो इसे का नाम नाता पवार. नंदीवाल्याचं पोरग नंदीवाल्याचा. वडील वड्यानं मास दर्जाला मास ते वरचे पोरग आहे ना. गरीबागरी मर्दुनकी आणत्या. गरीबागरी पुरुषार्थन आणतो आणि गरीबागरी मर्दुनकी आणत्या. आणि गरीबागरीच्या पोरानं कब्जा घेतलेला आहे. नंदीवाल्याचं पोरग जे काही शिळ आहे ते शिजवून खायचं आणि बाकीचं काय ताटल्याला इकडे पाठवायचं. पोराकड राजेंद्र शिंदे पोटाशी धरलं आणि त्या पोरानं ग्रीस गाजवला. ग्रीस सगळं बोलले वर काय. ए माझ्या पुढे काय रे? जाहिरातीवले सगळं पैलवान ताबडतोब आत यायचं कपडे काढून. पाऊस आला तर आम्ही जबाबदार नाही. अगदी बरोबर आहे. पाऊस आहे हो. निसर्गाची शाश्वती कधीही घेऊ शकत नाही. म्हणून तर त्याला वरती ठेवलेला आहे. राहुल भगत यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दल खानापूर कुस्ती कमिटी आणि खानापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार
बाळासाहेब दाभोडे यांनी करावी मी त्यांना विनंती करतो. बाळासाहेब दाभोडे शंतनूनं कब्जा घेतलेला मानेचा कस काढतोय कवटे पिराणकराचा. कवटे पिराण हे गाव हिंद केसरी मारुती मानेचं गाव. 27 जुलै 2012 आपल्यातून 10 निघून गेले आपल्यातून मारुती माने गाव. 27 डिसेंबर 1938 चा जन्म आणि 27 ऑगस्ट 1962 ला पदक घेतलं जकार्ताला मारुती मानेनी. आज महेंद्र आहे ना हिंद केसरी, तसे भाऊ हिंद केसरी झाले. आत्ताची गाडी चालल्या, गाडी जवळ जावा. सागर तामकडे येणार आहे का सागर? श्रीमंत भोसले येणार आहेस का? नसताना येणार तर आम्हाला तसंच सांगा जाहीरपणे. मला एवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल मग सांगा साईडा येता. लाच चावले मन लागली सी गोडी ते जीवेन सोडे ऐसे केले. काय तब्येती आहेत बघा, कशा तब्येती आहेत बघा. तुमच्या मुलाचा जर भविष्य काळाचा विचार करत असाल तर पोरगा वर्तमान काळात असा मजबूत पाहिजे. 10वीला 98 आहेत, 12वीला 96 आहेत, IIT ला गोल्ड मेडल आहे. कॅम्पस मध्ये सर्वाधिक जादा पगार येणार आहे आणि 35-36 वर्षी जर त्या काळात तर काय अर्थ आहे त्याला? त्यांच्या वतीनं खानापूर कुस्ती मैदानासाठी सागर तामकडे आत येतोय. नाथा पवार विजय झाला आणि अहिलवाडीकरांच्या वतीनं 100 रुपये नाताला. नाताला 100 रुपये. टाळ्या करा गेला टाळ्या. नंदीवाल्याला पोहूया. 2 गुणाचा बँक बॅलन्स बघितलाय, 2 गुणाची तिजोरी बघितलाय. पोरग्या कुणाला म्हणलं की पैसे फिटलं. वा सागर आलेला आहे. आते श्रीमंत येणार का श्रीमंत भोसले? वा हे भिकवडीकरांचा दंड आहे बरं का तामकडे पैलवानचा. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी. अनेकदा बार सागर चलो हुड्डा पैलवान पिंटू शेठ मोळी आणि यशवंत मेटकरी अट्टाळे त्यांचा सन्मान रामभाऊ देसाई यांच्या हस्ते होणार आहे. आत येतो ऑल इंडिया चॅम्पियन स्मरणार्थ रमेश राजाराम लोकरे यांच्या वतीनं आत या. प्रशांत जयंत बनले आत या आणि रमेश राजाराम लोकरे आत या. राजू पिरदादे यांच्या वतीनं शंतनूला 200 रुपये. कुस्ती निवेदक ज्योतिरामवाजे यांचा सत्कार होत आहे. श्रीमंत भोसले ना आम्ही थुट्टा आपली कुस्ती लगेच लागणार आहे. मैदान मोकळ आहे. श्रीमंत भोसले आम्ही थुट्टा ही कुस्ती लावण्यासाठी
प्रशांत जयवंत म्हणले आल्यात का? आत या कैलासवासी जयवंत शामराव म्हणले यांच्या स्मरणार्थ प्रशांत जयंत म्हणले आणि कैलासवासी निलेश रमेश लोकरे यांच्या स्मरणार्थ रमेश राजाराम लोकरे भोसले आयुष्याची गाडी चाललेली आहे, गाडीजवळ जावा. सत्पाल शिंदे हात वरती कर. सत्पाल ये पुढा आणि आम्ही थोडा हरियाणा या कुस्तीला पंच म्हणून दिनकर गायकवाड बलवडे यांची नियुक्ती आहे. मार्केट कमिटीचे माजी संचालक दिनकर गायकवाड यांची नियुक्ती झालेली आहे पंच म्हणून. कुस्तीची सुरुवात होत्या. रवी चव्हाण महारुद्र काळील, रवी चव्हाण महारुद्र काळील. चला आता दादा शेळके लल्लू दम्मू चले आए अंदर आए. रब्बा कुस्ती लावून घ्या, लावून घ्या कुस्ती. काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय टिकवायचा, काय जगवायचा ते सगळं हितनं शिकून जायचा. कशासाठी जगायचा आणि का जगायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जगा सांगता. सत्पाल शिंदे ज्या घराण्याला वारसा ते घराणा. बाबांच्या कुस्त्या अनेक गाजल्या, अनेक कुस्त्या गाजल्या. सरकार तालमी लावते. बाबांचे वस्ताद होते दुंडाप्पांना खोकले. बाबांचे वस्ताद होते नारायण पवार. अशी कुस्ती लागलेली आहे. शबास शबास. जांभळ्या लांगेचा पोरगा येतो बेनापूरचा आहे. ज्या बेनापूरला मोठी आख्यायिका कुस्तीची बाळासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, मालोजी शिंदे, श्रीरंग शिंदे, प्रतापराव शिंदे, राजेंद्र शिंदे, सयाजी शिंदे आणि त्या घराण्यातला पोरगा लढायला गेलेला आहे. वडील इथं समोर हजर आहे. पुण्याला सराव करते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला. संपलेल्या कुस्तीमध्ये विजय होळकर, विजयवाला हंडे पाटील तालीम सांगली सोमंतळी जाणार तो फलटण जवळचा गरीबा घराण्यातला पोरगा. गरीबा घरी संदीप गायकवाड या पुढे तिकडे पट काढण्याचा प्रयत्न आहे. सदाशिव तामकडेंचा चिरंजीव आहे तो. भिकवडीचा पोरगा आहे सागर तामकडे आणि समोरचा आहे तो श्रीमंत भोसले कोल्हापूर महापौर केसरी अमृता भोसलेचा पट्टा. गाव त्याचं मिंचे सावरणे तिथला पोरगा. रवी चव्हाण महारुद्र काळील, रवी चव्हाण महारुद्र काळील. आधी जाय चला त्या या हिंदुस्थानच्या कुस्तीतला एक कोहिनूर हिरा शिवा. सगळीकडे ज्याचा बोलबाला आहे. हिमाचल प्रदेशला आहे, जम्मू काश्मीरला आहे, हरियाणाला आहे, पंजाबला आहे. इकडे महाराष्ट्रात आहेच आहे, कर्नाटकात आहेच आहे. अगदी सगळीकडे ज्याचा बोलबाला झालेला आहे तो रवी चव्हाण. बाबुळगावचा पैलवान, पंढरपूर जवळचा इंटरनॅशनल पैलवान आहे आणि समोरचा आहे तो महारुद्र काळील. काळेल वस्तीचा पैलवान आहे, इंदापूर तालुक्यातला, पुणे जिल्ह्यातला. अशी कुस्ती लागणार आहे आता. ही कुस्ती रामभाऊ देसाई ती कागद कुठे जातात दिलेली
ही कुस्ती रवी चव्हाण आणि शुभम शिंदे कैलासवासी परशुराम गोपाळ गायकवाड यांच्या स्मरणार्थ शैलेश परशुराम गायकवाड कलकत्ता वाले बलवडीकर आणि संदीप परशुराम गायकवाड शेठ यांच्या वतीनं उपसरपंच बलवडे यांच्या वतीनं कुस्ती आहे ती इनाम रुपये 2 लाखाला. पवन डोंगरे जरा कागद देती. थोड्याच वेळात देवाचं आगमन होणार आहे. देव येणार आहे थोड्याच वेळात. हाला महारुद्र हात वरती कर. अशी पोर आहेत बघा. नाही 100-200च्या जोडीतल्याला आता 200 वेळा नाव घ्यायला लागतंय. ज्याच्याकडे करंट आहे, पारा आहे, दिल आहे, धाडस आहे ते पोरग थांबत नाही. आलेला पाऊस सुद्धा गेला. एवढं बारीक 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 बुरकाटे लागलेला आहे. याला म्हणायचं खानापूर. मोहरम यात्रेनिमित्त ऐतिहासिक गाव खानापूर. चलिए अमित हुड्डा कुस्ती आर पार कीजिए. सत्पाल शिंदे कुस्ती कीजिए. कुस्ती करा. 2 लढणार तिथे, एक पडणार, एक जिंकणार, एक हरणार. याचं नाव पैलवान. पैलवान हरला का जिंकला याला महत्व नाही, तो लढला कसा याला महत्व असता. चला रवी चव्हाण. रवी येणार आहे का? ए रवी. रमेश जगन्नाथ डिसले बलवडी कलकत्ता वाले आत या. शैलेश परशुराम गायकवाड, चंद्रकांत मोहिते पाटील सोहोली कलकत्ता वाले आत येत आहे. ही कुस्ती 2.5 लाख रुपये नावाला सुरुवात होणार आहे. 2.5 लाखला. हो रवी चला ती पंचरात या आणि या कुस्तीला पंच म्हणून दादा पाटील हातमध्ये आपली येते आहे. दादा पाटील वैभव मोरे माई जाऊया त्याला. प्रिन्स कोहली, महेंद्र गायकवाड, लल्लू जम्मू, दादा शेळके. हा ए रवी येणार आहेस का? तर लवकर आधी. हा लल्लू जम्मू, महाराष्ट्र केसरी दादा शेळके, हिंद केसरी महेंद्र गायकवाड, प्रिन्स कोहली. चलो रवी कुठं आहे? आणि घुटना. राजेंद्र शिंदे तात्यांचा पट्टा लिहून घ्या पत्रकार मित्रा. सदाशिव तामकरेंचा चिरंजीव सागर तामकरे, गाव त्याचं फिकवडी. विजय झाला घुटना नावावर. टाळ्या करा की सांगली जिल्ह्याचं पोरग आहे. सांगली जिल्ह्याचं आता तो सागर तामकरे विजय. आता किती बोलवाय सांगा तुम्ही. मैदान मोकळं पडलेलं आहे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पटाला लागण्याचा प्रयत्न होता सत्पालचा, हल्ला धुडकावून टाकला. परत पट काढण्याचा प्रयत्न होता, परत हल्ला धुडकावला. एक तेथून एकटा त्याचं नाव भारत आणि एक तेथून एकटा त्याचं नाव खानापूर. ऐतिहासिक गाव मोहरम यात्रा, ऐतिहासिक गाव खानापूर. रवी चव्हाण येणार आहेस का नाही तेवढं सांग. ए रवी, इथं माणसं आम्हाला थांबून दिला आता. तर स्पॉन्सर तयार आहेत, पंच तयार आहे, वर्ण पुरंगाटी लागलेला आहे. दादा शेळके, चला दादा आता. लल्लू जम्मू, आई आहे लल्लू जम्मू. चली आई, तू आला बघा लल्लू जम्मू. चला संदीप गायकवाड, या पुढे संदीप गायकवाड. रवीचं लवकर या आधी आता. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे 1999 सालच्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा. चल रवी, ये लवकरात या. चला महारुद्र, या पुढं. ही कुस्ती स्वर्गीय परशुराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ बलवडीचे उपसरपंच, बलवडीचे युवा नेते, बलवडीचा दमदार युवा खेळाडू म्हणून ज्याची ख्याती महाराष्ट्रभर होती, एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान संदीप गायकवाड भाऊ यांच्या वतीनं ही कुस्ती आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या बंधूंनी लावलेली आहे. शैलेश गायकवाड, संदीप गायकवाड यांच्या वतीनं ही कुस्ती आहे. पंच म्हणून या कुस्तीला दादा पाटील यात या दादा. रवी हात वरती का, रवी उर्फ शिवा चव्हाण. टाळ्या करा की जरा त्या पोरग्याला. एक तलवार आहे, ती तळपती तलवार आहे. ती ठरली शेवटी. नितीन माने आणि हे पहा रामभाऊ देसाई, त्यांचा सत्कार मी सगळ्या महाराष्ट्रभर असतो. ही कुस्ती माझ्या डोळ्यात एकत्र पहिल्यांदा लागलेली आहे. बरोबर का महारुद्र? पहिल्यांदा कुस्ती लागलेली आहे. यानं सगळ्यांना धरल तिला मारलेलं आहे रवी चव्हाणला. आणि आता मात्र गाठ पडलेले महारुद्र काळेल बा. कुस्तीची सुरुवात झाली. त्याची चप्पलता बघा, त्याची दहाटता बघा. सूर्य कधी शीतल असू शकत नाही आणि वाघ कधी दयाळू असू शकत नाही, तसा रवी कुस्तीला कुठंच कमी नाही. लढण्याची आयता बघा. समज समज समज. वा, मुक्कान डाव करण्याचा प्रयत्न होता रवी चव्हाणचा. पट्टाला घुसण्याचा प्रयत्न आहे रवी चव्हाणचा. आणि सावध पवित्रा घेतलेला आहे एक अनुभवसिद्ध पैलवानाला महारुद्र काळेलना. लल्लू आत आहे. चलिए लल्लू. दादा शेळके आई अंदर आहे. चलिए महाराज के दादा शेळके, चला आत या. अशा कुस्त्या या. एवढी माणसं आलेली आहे. साक्षात हनुमान इथं हजर झालेला आहे.
पंचतत्वातला वायू तत्व हे सर्वश्रेष्ठ आहे आणि वायुपुत्र म्हणजे हनुमान. त्या वायूचा पुत्र आहे, पवन पुत्र हनुमान आहे, अंजनीचा सुपुत्र आहे, शंकराचा अवतार आहे, ब्रह्मा त्याचा गुरु आहे. इंद्रानं वरदान दिलं होतं तुला कुठली अग्नी जाळू शकणार नाही, पाणीनं वरदान दिलं होतं तुला कुठलं पाणी बुडवू शकणार नाही. असा 7 चिरंजीवातला हनुमान चिरंजीव आणि त्याची कुस्ती चिरंजीव आहे. एवढी माणसं आली आहेत. आता किती जणांच्या तोंडातनं जय जयकार येतोय बघूया. आणि कब्जा घेतला रवी चव्हाण, कब्जा घेतला रवी चव्हाण. पंच फिरतराला पट काढला तिकडा सत्पालनं. नाव घ्यावे मारुतीचे पुढे पावलं टाकावे. एक लंगी घातलेले रवी चव्हाण आणि बाजूचे जपून पळायला लागली. आता कुस्त्या बघा येत आहे, उद्या तुम्हाला कोणीच बघा येणार नाही. फार फार तर 2-3 दिवस पार्ले बिस्किट पुडा कुठं तर ब्रेडचा पुडा घेऊन येतील. त्यामुळं जपून बसायचं ज्यानं त्याला. दादा शेळके या, त्या दादा दादा या. लल्लू चले लल्लू, come on Elena, here are the whole people waiting for you. You understanding English, you understanding Hindi, you understanding not a Marathi. चला निघून जातोय. धर वर पकडते पाण्यात मस अडकल्यासारखं नाही. ज्याचं त्याला माहित आहे आत काय होतंय काय नाही. आता किती जणांच्या तोंडातनं बजरंग बलीचा जय जयकार येतोय बघूया. दोन्ही हात वरती करायचं. ज्या ज्या माग 7.5 पनवती आहे त्यांनी जर पहिला बेबीच्या देटा बसता जय जयकार करायचा. मानिका का बरोबर का रामभाऊ देसाई? बजरंग बलीचा जय जयकार करायचा. ज्याच्या तोंडातनं आवाज येणार नाही त्याला 7.5 पनवतीत हात धरून मागे लागल. एक लंगी घातली तिकडा बजरंग बली की. अजून ज्याचा हात वरती गेलेला नाही त्याची कामं सुद्धा उद्यापासून होणार नाही त्या हाताला. बजरंग बली की. अजून आवाज येत नाही, तोंडातनं आवाज नाही त्याला रात्री दातखिळी बसली म्हणून समजा. बजरंग बली की. बजरंग बली की. आणि कमला मजबूत केला तिकडे रवी चव्हाण. मशीन तापायला लागले नाही तिथं. आता काय तर घडणार आहे. तरुण पिढी सशक्त व्हावी, निर्व्यसनी व्हावी, निरोगी व्हावी यासाठी मैदान आहे, यासाठी मैदान आहे. आणि निघून जाण्याचा प्रयत्न आहे महारुद्र काळेचा. दादा शेळके चला दादा. लल्लू आलेला आहे. लल्लू चले आज नाही आई आला आला. बघा त्याची तब्येत कशी आहे, बघा त्याची तब्येत. माझं एवढं लिटर आहे तेवढं लिटर जातंय आणि दुसऱ्याच्या घरात चहा प्यायला. काय करायचं आहे त्याला तब्येत आहे. ते निघायच्या कुस्तीला रामभाऊ देसाई की कागद तुमच्याकडे आहे का? आता या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत शहाजी रामचंद्र जाधव आत्या, शशिकांत शिवाजी पाटील मोही कलकत्तावाली, सिटी मोड कलकत्तावाली चीक महोद. शहाजी रामचंद्र जाधव या त्या या त्या या. आला 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 आला. देवळ्याचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला. दादा टाळ्या करा गेलं ना महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरीला. आत आलेला आहे दादा शेळके. माझ्या डोळ्यानं मी बघितलेला आहे 50-100च्या जोडीपासून आज 1,00,000, 1.5 लाख, 2.25 लाख घेताना. दादा हात वरती करताना करा टाळ्या परत एकदा दे दादा शेळकेला.
लल्लू हात ऊपर कीजिए. ही कुस्ती लावण्यासाठी शहाजी रामचंद्र जाधव आल्यात का? हात वरती करा. शहाजी रामचंद्र जाधव. शशिकांत शिवाजी पाटील मोही आहेत का? सुधाकर भगत आणि मधुकर भगत कलकत्तावाले आत या. सुधाकर भगत, मधुकर भगत आत या. कलकत्तावाले. पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता. कलकत्त्याचे टायगर आहेत ते व्यापारातले. असे फार मोठे व्यावसायिक आहेत. अति स्वर्णमाई लंका नेमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमी स्वर्गदीपी पर्याशी. भारतातही कुठेही जाऊ दे गले बांधव, पण आपली माता आपली भूमी ही स्वर्गा समान असते त्यांना. दादा हात वरती करा. दादा शेळके. या कुस्तीला पंच म्हणून सयाजी शिंदे, बेनापूर जनता चिरंजीव उर्तानी, रवी पाटील ऑल इंडिया चॅम्पियन कोल्हापूर, आपला रवी गायकवाड कोल्हापूर मुंबई महापौर केसरी रवी गायकवाड आत या. चला. ज्याने शेटपळला स्वतःचा कुस्ती केंद्र चालू केलेला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन, राष्ट्रीय विजेते, मुंबई महापौर केसरी. चला यात या. रवींद्र गायकवाड आलेत का? रवींद्र गायकवाड आत या. कुस्ती थांबलेले रवींद्र गायकवाड या. आणि सयाजी शिंदे पंतप्रधान या. स्वारी घालण्याचा प्रयत्न आहे. हे जलवा हे रवी का जलवा. पैलवान काय हातापायावर नसतो बघा. आपलं दिल किती मोठं आहे, आत रसायन किती मोठं आहे, आत भरलेलं किती आहे ते कष्टानं द्यावा. दादा शेळके हात वरती करा. आणि लल्लो जम्मू भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी अशी कुस्ती लागले आहे. रवींद्र गायकवाड हात वरती करायचा आणि सयाजी शिंदे ज्यांचा चिरंजीव लढत आहे. नुसतंच कुस्त्याला पंच नाही आणि कुस्ती बरोबर सुटलेले अमित हुड्डा आणि सयाजी शिंदेचा चिरंजीव सतपाल शिंदे. लिहून घ्या पत्रकार. कुस्ती ही बरोबर सुटलेले प्रदीर्घ कालावधीनंतर दोघांना मशनीत ऊस पिळून काढतात. तसं जरा टाळ्या करा की बघा ती पोरं कशी झालेली आहे. करा की टाळ्या जरा. महेंद्र या त्या महेंद्र आता रवीनं कब्जा मजबूत केलेला आहे. इकडं दादा शेळके जम्मू चा लल्लू अशी कुस्तीची सलामी आहे. एक कौतुक आहे खानापूरचा आणि विशेषतः कुस्त्या जोडणाऱ्या राजेंद्र शिंदे तात्यांचा. बऱ्याच ठिकाणी गावाचा खिस्सा कापल्यासारखं पैसे जातात. स्वारी म्हणतात त्या डावाला समतून बसण्याचा प्रयत्न करायचा चालू आहे. महारुद्र काळेलचा मानेचा कस काढतोय. पैलवानाची मान, सापाची मान, बैलाची मान, जिराफची मान, उंटाची मान मजबूत असावी लागते. हत्तीची सोड सुद्धा मजबूत असावी लागते. मानतनं जीव गेला की मान गेला तसं मान लागतोय समाजामध्ये. आणि हो टाळ्या 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 टाळ्या. सांगतेल्या कुस्तीने रवी चव्हाण उर्फ शिवा विजय झाला. डंकीरावरती विजय, डंकीरावरती. ए शिट्या मारा काय गौतमी आल्यावर इथं टाळ्या करायच्या असेल. इथं टाळ्या करायच्या असतात. टाळ्या. आता महेंद्रा त्या प्रिन्स कोरिया एक कुस्तीची सुरुवात झालेली आहे. बजाव बजाव.
हो 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 जगन्नाथ दिसले या या हलगीवाल्यांचे जे कुस्त्याला लाईटा घालून हे कुठलं गाव जरा सांगा तर कळून दे लोकांना. कुठला एस के हलगी ग्रुप अंकल को मसोबाचा अंकल ग्रुप का हा अरे काय गळ्यावर जीवन झालाय कुठलं तर मटण खाऊन त्याशिवाय एवढं करंट येणार नाही. तासाभरात माणसं चिंबवून जातात. महेंद्र गायकवाड या प्रिन्स कोहली आई अंद्राई डोक्याला डोकं लागलेला आहे. या हिंदुस्थानातील एक सर्वश्रेष्ठ कुस्तीचा मुकाबला चालू झालेला आहे. काल्याला घेत आहे तो लल्लू आणि दोन्ही पायाला निकाब लावलेला आहे तो महेंद्र गायकवाड आपला दादा शेळके आणि दादा शेळकेचा कब्जा मजबूत केलेला आहे. तसंच मुतोडा फिरवा ऐकतात ते दोघं नम्र आहे दोघं विनयशील आहे. दादाचा जलवा मोठा आहे तसाच लल्लूचाही जलवा आहे. रवी चव्हाण मानाच्या फेट्यामध्ये शोभून दिसतोय. इथनं जोजो लढून गेला रामभाऊ देसाई जोजो लढून गेला माणिक काका तो भारताचा सगळ्यात मोठा पैलवान झाला. आजपर्यंतचा इतिहास आहे. असलम गाजी इथं लढले चंद्रहार पाटील लढले सिकंदर इथं लढला दादा लढलेला आहे आणि हे पोरग बाबुळ गावचा अतिशय नम्र आहे विनयशील आहे. नम्रता विनयशीलता आणि लल्लू जम्मूवी अनेकदा म्हणतात अनेकदा म्हणतात थांबा. ए पा दिल्लीवाला म्हणलं की अनेकांचं नजर वेगळी असत्या. दिल्लीवाल्या पैलवानं महाराष्ट्राच्या पैलवानवर विजय मिळवला. जम्मू काश्मीरच्या पैलवानवर महाराष्ट्राच्या पैलवानवर विजय मिळवला. अतिथी देवो म्हणतात टाळ्या करा लल्लूसाठी. याला म्हणायचं काटा कुस्त्या. फणसाची आणि पेरूची चोरी कधी पचत नाही. बोबडून वास उडतो. आला हिंद केसरी महेंद्र गायकवाड आत आलेला आहे. प्रिन्स कोहली आई प्रिन्स कोहली यांच्या स्मरणार्थ